ती गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काही इतिहास आहे का क्रांती आहे काही? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची का? खेवावीत तू एकदाच न रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळं बाळ. 60 वर्षाचा झाल्यावर कंपनी ठेवीत नाहीत, नोकरीवाले ध्यानात ठेवा. ते म्हणतात आम्ही सेवानिवृत्त झालो. चुकीच आहे ते. तुम्ही लायक नाही म्हणून तुम्हाला घरी काढून दिलं. निवृत्त का झालं? 58चा झालाय, उरफाट्या फायली दर्शनी एखादशी, हे पैसे घे आणि दिंडी जाईन, त्या दिंडीच्या 2 दिंड्या करून दे. म्हणजे तिकडे भोंग्या कर, इकडे भोंग्या कर. हे मी बोलत नाही, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा गोरवा ध्यानी रास हरीचा. महाराजांची भाषा आहे. नाही नाही, त्याच्यात जमणार नाही. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. विश्वातला दुसरा चमत्कार सांगतो. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे, आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कुणाचाच आधार नव्हता विषय. आता मजा आहे महाराज परमार्थाची. रामगिरी महाराजांनी परमार्थ केला तेव्हा आंब्याच्या डाळ्याचा मांडव असायचा. जो कीर्तनकार, ज्याचं प्रवचन आहे त्याचंच कीर्तन, आणि तोच भजनाला राहायचा. आता गायक वादक सप्त्याला सांगितलं तर ते हरिपाठाला नसतात. काकडा त्यांचा विषय नाही, तो भाग वेगळा. आणि लोक विचारून घेतात तुम्हाला काय जेवायचं, मुळव्या दे का, मग वांग आग होती का, गवार नको, ऍसिडिटी आहे का, पिठलं नको. महाराज रामगिरी सारख्या माणसांनी महाराज अनुभवलं नाही भजनाने. रामगिरी महाराजांना अनुभवलंच नाही. इथले 5-6 जणांनी फक्त अनुभवलं असेल. दातली, शहापूर, मुसळगाववाल्यांनी, यांनी दातली, शहापूर, केदारपूर, खोपडी या गावांनी अनुभवलं. पायी जाणं, कीर्तन करणं. पैसे काय मिळायचे महाराज? 11 रुपये, 5 रुपये. मी 11चा बाबा आहे ना. 11 मिळायचे. 11त आम्ही उड्या हाणायचो. आता 11 2 शून्य तरी गणगण नाही काय. त्यांनी परमार्थ लोकांसाठी नाही केला, त्यांनी परमार्थ स्वतःच्या आनंदातल्या मस्त. त्यांनी सगळं गमवू द्या पण ब्रह्मानंद कमावला. तुका म्हणे खातो आनंदात नाडू नका तारा खडू घारे तुम्ही, नका तारा खडू घारे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदात नाडू नका खडू घारे तुम्ही, घारे घारे तारा खडू घारे तुम्ही, घारे तुम्ही, घारे तुम्ही, घारे तुम्ही. आणि तो रामगिरी महाराजांचा परमार्थ 3ऱ्या पिढीला कृष्णा महाराजांपर्यंत आला. हो, तुम्ही असं समजू नका का कीर्तनकार डायरेक्ट होतो आणि पखवाद्या डायरेक्ट होतो. बापाची पेन नाही ती. नाही 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 नाही, असं कधी होत नाही ते का बाबा पखवाद्या. आता हा मुलगा पखवाद्या झाला, याची पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, वडील वारकरी, तवा हा पखवाद्या. असं बोगत चालत नाही. आणि असं जर चालत असतं तर आदिनाथ गुरु अभंगल्याची काय गरज होती? तुका म्हणे देवा जुनात आहे माझी सेवा, जुनात आहे माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनात आहे माझी सेवा, तुका म्हणे देवा जुनात आहे माझी सेवा, जुनात आहे माझी सेवा, जुनात आहे माझी सेवा, माझी सेवा. बसते येथे एकच लीला तरले ते सर्व भावे आणि त्यांनाच ओवी बसते 9व्या अध्यायातली काही एखाद्याची निवैकुंठाला. असं चालत नाही त्यावेळेचा परमार्थ. आता परमार्थाला मजा आहे, चैनीचा परमार्थ आहे आता.
आता कपडे राहणं काही नव्हतं मला. तेव्हा सप्त्याचा हरिपाठ संपला का त्याच पंक्तीत बाबांना मांडी घालायची. कोण भाकरी आणतं, कोण चपाती आणतं, कोणला वेळ आहे. त्या पंक्तीत जेवायचं, कीर्तन करायचं. तेव्हा काय असे बंगल्या बिगल्यामध्ये लिहून लोक एसी देत होते का? देवळातच झोपायचं आणि काकड्याला उठायचं. आणि तो परमार्थ आज यांच्या तिसऱ्या पिढीला कामाला. पांडुरंगगिरी महाराजांची जी उंची परमार्थात ती वाढली, याच्यामध्ये 99% वाटा रामगिरी महाराजांच्या पुण्याचा आहे. असं कोणी उठणं नाही, हे चालतात तिकडे. हे काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नाही असायची. नाही पण टोपी इतकी कडक घालतात का दुसऱ्याला फेकून आणली तर खून होईल. काही नाही मान, काही नाही. माना नाही तर नका मानू. वाक्य सांगून टाकतो तुम्हाला. परमार्थ रक्तात असावा लागतो. नाही द्या असं चालत नाही, जमणारच नाही. माझी इच्छा आहे तू सासरवाडी राज जाय का नाही. इच्छा विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना मांडीच नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ज्ञानोबा राय म्हणतात. आज मंडपामध्ये जेवढी बसलेली लोक आहेत ही सगळी माऊलीची लेकरं आहेत. आणि ह्या सगळ्या लेकरांना एकच मांडी सांभाळते, ती माऊलीची मांडी आहे. आणि मांडीचं एक वैशिष्ट्य आहे महिला मंडळ, यांच्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे. नातू आडवा झोपवला ना आणि एक बाजू मांडीची हलवली ना, तो आपाप झोपतो. झोपतो की नाही. एक मांडी हलवायची आणि एक त्याच्या पाठीवर म्हणजे पोटावर डोक्यावर थापटायचं की तो झोपला. उभ्या जगाला 700 वर्षामध्ये समाधीत राहू नये, थापटून गोजरून सुखी केलं, याला ज्ञानोबा राय म्हणतात. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. पहिला चमत्कार कोवळं बाळ ज्ञानोबा राय, मांडीच नाही मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा राय. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा राय. हे कालही कधी घडलं नाही, आजही कधी घडलं नाही आणि इथून पुढे कधी घडणार नाही. इथं भजन फुटलं तर इना ऐकणारी लोक आहेत. आमचं बंद झालंय, तुम्हाला नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. माऊलीचे गुरुही निवृत्तीनाथ, मुक्ताबाईचे गुरु निवृत्तीनाथ आणि काकाचे गुरु निवृत्तीनाथ. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले ज्ञानोबा राय. ऐसे सांगता हरिसे प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणी. म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी. चमत्कार आहे समाधी नंतरही चमत्कार आहे. आणि ज्यांनी सप्ताह केला त्यांच्या काही संजीवन समाधी आहे. इथे सर ह्या मातीत जन्माला येणंच भाग्यवान आणि वावी गावच भाग्यवान. 25 वर्ष हा सप्ताह पांडुरंगगिरींचा नाही, हा सप्ताह अख्ख्या वावीचा आहे. तुम्ही कोणाला विचारा कोण झाले सप्त्याला वावीला. तो काही कृष्ण महाराजांचा सप्ताह नाही आहे.
पांढरंगिरींचा सप्ताह नाही, तो अख्ख्या वावीचा सप्ताह आहे. आणि वावीवाल्यांचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांनी आपला सप्ताह म्हणूनच एवढा मोठा सप्ताह. नाही तर कोणाला वेळ आहे पुण्यतिथ्या करायला? इथं बापाच्या दाव्याच्या नाव्याचे पैसे बुडवणारे 4 जण मह्या पुढे बसलेत. काय बापाच्या दाव्याच्या नाव्याचे पैसे इथं 4 जण आहेत. काय थोरले की माहितले तुम्हाला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय सर, मग नाही म्हणला फुकट करतो. आता काय अहो महाराज, लोक फक्त वरून देखणे झालेत महाराज. आतून इतके घाण लोक आहेत. लोक फक्त वरून कडक कपडे घालतात, पांढरे केस काळी करतात, मिशा बिशा काढतात. आतून एकदम खराब लोक आहे महाराज. आतली घाण गेलेली लोकच नाहीत महाराज. वरून काय, वरून त्याचा उपयोग काय? आतून पाहिजे. आणि हा परमार्थ आतून असावा. आणि आज कीर्तनाला घेतला माऊलीचा आहे, तोही काकड्याचा आहे, भूपाळीच्या मालिकेतला आहे. आणि शेवटचा 2 नंबरचा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात. आता तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आता सध्या मी महाराज म्हणून उभा नाही आहे, मी भूत म्हणून उभा आहे. 3 दिवसापूर्वीच गेलोय मी. युट्यूब वाल्याने मला 3 दिवसापूर्वीच घालवलंय. युट्यूबला आलंय ना, सिरियसशी शेवटच्या स्टेपला आहे. सलाईन बिलाईन लावलंय मला. असं हे भाद्रपती पोळ्याला जाईल मी काय मुळा उठलीत लोक. मला हेच काय बरं, समजा मला मारलं, माझं काय यांना मिळेल? अरे मला पोरगा आहे. किती खाली लोक आहेत. आणि फक्त कशासाठी? पैशासाठी ना. मग माझ्याकडे 200-400 मागायचे. अरे अख्खं पाकिट दिलं असेल तुला, पण तू मला हॉस्पिटलमध्ये नेऊन सलाईन जोडून माझ्या मुळाव का तो दावा घातला नाही माझा, हे बरं झालं. आता अशी क्लिप कर का माझी अंत्यविधी निघलाय, पुढं मा पोरग मडकं धरून ये, लोक माग चाललेत. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही, लांब बसायचं, पहिले पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड घालायचा. कीर्तनाला 2री सूचना आहे, बोलावं लागेल. आणि 3री सूचना आहे, जागेवर कीर्तनाला ऐकायचं. अभंगाला सुरुवात का हा अभंग काकड्याचा आहे का? आज एका वैराग्यवान आणि निष्ठावंत वारकऱ्याचं 25वा पुण्यस्मरण. कोणी उठणं काही केलं परमार्थ, आता परमार्थ नाही. आणि तो त्यांनीच केला महाराज. आणि एक विशेष महाराज, रामगिरी महाराजांनी ज्या गावांमध्ये कीर्तन केली त्या गावांनी ती नाळ गिरी परिवाराशी अजून तशी जोडून ठेवली. म्हणजे वडिलांची जे गाव होते, दातली, शहापूर, केदारपूर, खोपडी, मुसळगाव, दुडीपर्यंत, इकडं खाली याच्यापर्यंत, ही सगळी गावांनी 4-4 माणसांनी का होईना, पण ह्या कुटुंबाची नाळ जशीच्या तशी झाली. तुम्ही बारीक कोण विचारतो कोणला? उद्या राष्ट्रपती गेला तर परदेशी नाव सुद्धा माहित नाही कोणाला. कोण घेतं का कधी? कोणी कोण हे ते एवढे गेले कोण नाव घेतं? आता हे एवढे मोठा माणूस गेला, संपला विषय, 2-4 दिवस संपलं, संपलं. पण ह्या गावाने नाळ जोडून ठेवली. आणि याचं कारण आहे, रामगिरी महाराजांनी तेवढा त्या गावांसाठी त्यागही केला. नाही तर कोण करायला वेगळं. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात. आता थोडा किचकट मुद्दा आहे, फक्त तुम्हाला बोलावं लागेल. इनेकरी चोपदाराचा आणि कीर्तनाचा काही संबंध येत नाही, सगळ्यांना बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं सगळे? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. जो मेलाय त्याला मोक्ष मिळालाय हे माहित नाही. मी काय म्हणतो समजत का? आणि मरताना ज्याच्याजवळ जे होते त्यांना मोक्ष मिळालाय त्याला, हे यांना माहित नाही. तुम्ही तर फारच बदल. मी काय म्हणतोय, एखादा माणूस मेलाय त्याला मोक्ष मिळालाय हे त्याला माहित आहे का? अरे बोला ना. नाही. बरं, त्याच्याजवळ जे दवाखान्यात होते त्यांनाही माहित आहे का? मग वाक्य ऐकायचं का? किंवा एखादा स्वर्गात गेला
स्वर्ग, नरक, वैकुंठ किंवा मोक्ष, मुक्ती या मानवाच्या मनानं केलेल्या कल्पना आहेत. मी काय म्हणतोय सुधरत का? काल म्हण तो मेलाय, आता कोण गेला स्वर्गात? आता काही माणसं म्हणतात आमचे वडील वर गेले. कुठवर गेले? तर त्याला गावातलं का कोणी भेटलं नाही. तुम्ही माझं ऐका, मी काय म्हणतोय, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हे आज खरं आहे. आता या घडीला खरं आहे. 16/12/2025 ला खरं आहे. आता हे जे सुंदर गातात गुरुजी, हे का गायलेत? तर त्यांच्या आतल्या ब्रह्मानंदामध्ये तो आनंद त्यांनी घेतला, आणि ते गाताना त्यांनी जो आनंद घेतलाय तो मोक्षाचा आनंद आहे. वर कोण गेलाय? पाय तुम्ही जाताच का आला वर? परत ऐका नीट, हरिपाठ, काकडा हा मोक्ष आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? आत्तानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद. आनंद आहेत, पण भजनाने आनंद मिळतो आणि तोच खरा आनंद आहे. याच्यावर तुमचं मत काय? काही बोलत नाही. आजारी तुम्ही. आपल्याला हा माना तर माना, हा माना नाही तर नाही म्हणा. मी चूक सुधरून घेईन. तुम्ही नाही म्हणले मी वाक्य बदलीन, आणि तुम्ही हा म्हणले तर मी पुढे चालेल. पण मी गेल्यावर क्लिप टाकून बघू नका. असेल ते तो परत सांगतो, हा जो आनंद आहे हा मोक्षाचा आनंद नक्कीच आहे. तुमचं काय मत आहे? आता हे जुने म्हातारे आहेत. मी जसा महाराज झालो तसे 2 म्हातारा मी काकडा करताना पाहतोय. अजून तसंच आहे, तसंच आहे. आता मलाच 32 वर्ष लागलंय महाराज झाल्याला, 5 दिवसापासून. मग आता काल परवा मी येलो होतो म्हणलो, नवीन नाही घालू. आता मी पहिला नाही राहिलो. आता पहिला 25,000 करायचा, आता जमणार नाही. आता नवीन आलो. ऐका नीट, काकडा आणि काकडा ही वारकऱ्यांची मोक्ष देणारी साधना आहे. जिवंत मोक्ष आहे. काकडा म्हणजे जिवंत मोक्ष आहे. हरिपाठ आणि काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. नीट ऐका, 9 मालिका आहेत. रूप पाहता लोचनी, येग येग इठाबाई पहिली मालिका आहे. उचलीच काही पुण्यवंत व्हावे दुसरी मालिका आहे. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान तिसरी मालिका आहे. उठा उठा प्रभा झाली तुझी आहे निडळी चौथी मालिका आहे. ज्ञानियांचा राजा 5वी मालिका आहे. योगिया दुर्लभ 6वी मालिका आहे. आणि चित्ती तुझे पाय 7वी मालिका आहे. आणि 7 मालिका झाल्या की एक वासुदेव, एक मुका, एक जुगी, एक बैरा असे मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. 148 अभंगामध्ये पहिले जे 12 अभंग आहेत, पहिले 12 रूप पाहता लोचनी, राहो आता याची ध्यान, वचन ऐका कमलापती, तुझं पाहता समोरी, आता तुम्ही कुपावंत, न धरी उदास, तुम्ही सनकाधिक संत, गरुडाचे पायी, येग येग विठाबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आना देणी. हे 12 अभंग मंगलचरणाचे आहेत. मंगलचरणाचे. दुसरी जी मालिका आहेत काकड्याची, उचिनीची काही, बहुतावीळ, पवित्र ते कुळ आणि पुण्यवंत व्हावे ही संतांची वर्णन करणारी मालिका आहे. आणि तिसरी जी मालिका आहे, सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवडे हे रूप, जनी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ही जी मालिका आहे ही देवाची विनंती करणारी मालिका आहे. आणि चौथी जी मालिका आहे ती उठा उठा प्रभात झाली. या मालिकेमध्ये वर्णन करताना मीपणाचा विसर झालाय, देहावरचं ममत्व कमी झालंय आणि मी वासुदेव आहे या बोधावर साधक आरूढ झालाय, तेव्हा त्या देवाचं वर्णन करतोय. सहस्र दीपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा,
हे जे वर्णन आहे, मुका एकच आहे, बहिरा एकच आहे, जोगी एकच आहे. वासुदेव तुम्ही एकच पाठ करा. मुकात काय बदलायची गरज नाही. आंधळा तुम्ही एकच पाठ करा. पण नित्य नेमाने काकडा व्हायलाच पाहिजे. तुमचं काय मत? उठा पांडुरंगा प्रभात समया उठा पांडुरंगा प्रभात समया काकड्यात 148 अभंग आहेत आणि हरिपाठात 27 अभंग आहेत. पण हरिपाठामध्ये 2 अभंगाला 5 कडवे आहे. संतांचे संगती कडवे 5 आहेत आणि सर्व सुखगोडी कडवे 5 आहेत. बाकी सगळ्या हरिपाठाला कडवे 4 आहेत. आणि हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलाय. म्हणून माळकऱ्याच्या गळ्याची माळ आहे, त्या माळीत म्हणे 108 आहेत. काय तुम्ही करीत काय होते? आणि गीतेमध्ये धर्म शब्द आहे. गीतेमध्ये स्वधर्म शब्द नाही आहे. गीतेमध्ये स्वधर्म शब्द नाही आहे. उसका की गीता. गीतेमध्ये धर्म शब्द आहे आणि ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. इथे घोटाळा आहे. गीतेमध्ये धर्म शब्द आहे आणि धर्म हा शब्द 108 वेळा आलाय गीतेत. 8 वेळा. घरी गेलं उचकाच लगेच मी बसूनच राहतो. 108 वेळा धर्म शब्द आला. म्हणून माळकऱ्याची जी माळ आहे तिची म्हणी 108 आहे. आणि गीतेचा जो अलंकार आहे ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द थोडे खालचे आहेत. व्यासपीठ चालक कोणी असले तर सांगून देतो. 2च. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे, एक शब्द 3ऱ्या अध्यायात आहे, एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि एक शब्द 18व्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे पण तो 2 वेळा आलाय. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 18व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. ज्ञानेश्वरीत दुसरे शब्द नाहीत. नाही, ज्ञानेश्वरीत मध्ये दुसरे शब्द नाहीत. ओव्या 9033 आहेत, दृष्टांत 3500 आहेत आणि शब्द 1.25 लाख आहेत. आणि त्याला 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 247 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 473 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. कागदावर लिहून घ्या, घरी गेल्या उचका. गाथ्यात तसं नाही. गाथ्यात शिव्यांना तोटाच नाही. 680 शिव्या आहेत गाथ्यात. ज्याला नवीन कीर्तनकार व्हायचंय ना, नवीन का बा लय पैसे मिळतात, होऊ द्या बाबा.
बाबा व्हायला काय लागतं आता? पेनड्राईव्ह पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं. त्याला आपलं चॅलेंज आहे कोणत्याही नवीन कीर्तनकारांना. आता आम्ही जाऊ दे, मी झालं, पांडुरंग महाराज झालं, आम्ही आता रिटायर मधली माणसं. आमची आता मुळं वाढली, खोळ्या वाढ, आम्ही थकलेली माणसं आहेत. पण कुणाला नवीन कीर्तनकार करायचं असेल ना, त्याला आपलं चॅलेंज आहे. फक्त एक तुकोबरायची श्री कीर्तनात सांगायची बस. एक नाही 1.5 तासात तो मर्डर झाला तर आपल्याला भेट मिळालाच तू समजायचं. तू शेवटच कीर्तन तुझं, तू परत भेटात माणूस, तू सांगच. कीर्तनकार व्हायचं नाही, एक शिवी तुकोबरायची सांगायची. मी 680 शिव्या लिहून ठेवल्यात. मी रोज पुस्तक वाचणारा माणूस, तुम्हाला बाबावरून लगेच कळत असं. नाही मी ते लिहून ठेवल्यात, ते सांगायचे आहे मला, पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगून टाकायचा, मर्डर हो नाही तर खून हो. मला भाषा मला तसं नाहीये. लोकांचा थोडा वेगळा भेद आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे, गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. असं कसं चालेल? आता हे लोक रामायण सांगतात, रामायण सांगणाराच भागवत सांगतो, भागवत सांगणाराच रामायण सांगतो. मग एवढे लोक तुम्हाला रामायण सांगा त्या, रामाची माहिती लागेल तेवढी सांगा त्या, लक्ष्मणाची पार कवरही सांगा त्या, सीतेची तर पार लोक झोपेपर्यंत सांगा त्या, हनुमंताची तर एवढी सांगा त्या. पण रामायणांमध्ये तुम्हाला अजून कोणी चौघींची माहिती सांगितली का? उर्मिलेची माहिती तुम्ही रामायणात कधी ऐकली का? मांडवीची माहिती कधी ऐकली का? श्रुतकीर्तीची ऐकली का? रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग भरताच्या बायकोचा आहे. रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग मुळात रामायणात भरताच्या बायकोमुळे आहे. भरत आहे काय बोल आपलंच बोलत काय. रामायणात खरा त्याग भरताच्या बायकोचा आहे. तुम्ही निरीक्षण करा मला, तुम्ही काय करता, वर पाहता. खरी सगळ्यात जास्त त्याग कोणाचा आहे? भरताच्या. श्रुतकीर्तीचा किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे. मांडवीचा किती मोठा त्याग आहे. बसलेले माणसं मला एकाने विचारलं होतं, काल विचारलं म्हणून मला ते सापडलं. मला येळभर असंच दुःख नाही दिवस. तो म्हणलं आम्ही एवढं रामायण ऐकतो बा, ह्या 4 बायांची नावं का वाचत नाही? त्याचं उत्तर मला आज सकाळी 5 वाजल्यापासून सापडायला मी सापडवलं. मी सापडत असतो, तुम्ही मला कोणती शंका विचारा, मी 2-3 दिवसाची मुदत घेणार, पण तुम्हाला सापडूनच देणार. तर मला त्याचं उत्तर असं सापडलं, म्हणजे तुम्हाला पटतंय का पहा. मला आज सकाळी सापडलं उत्तर ते. श्रुतकीर्ती, मांडवी ह्या ज्या आहेत यांचं वर्णन करण्याची त्यांचं त्यागच शब्दाच्या पुढे आहे. तो शब्द कित करताच येत नाही म्हणून त्यांचं वर्णन. तो त्याग तुम्ही सांगू शकत नाही ना. एखाद्याने तुम्हाला 25 लाखाचा सभा मंडप दिला, तुम्ही माईक तुटस्थवर सांगू शकता. एखाद्याने घरकुल दिलं तर त्या भीतीवर लिहावं लागत आहे, याने दिलं, कारण ते शब्दात सांगण्यासारखं आहे. पण तुम्ही ह्या पतिव्रतेंचा त्याग शब्दात सांगणारच कसा? बोला ना, तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? तुम्ही बोला ना. तो त्याग शब्दात सांगता येऊ शकतो का? नाही. आणि शब्दात सांगता येऊ शकत नाही. इथं आपण दिंडीत निघालो तर घरी फोन करण्यासाठी सेपरेट सिम आहे. पोचलो बर का. इथं त्याग आहे, आणि त्याग वर्णनच करण्यासारखा नाही. मग काकडा आणि हरिपाठ, आणि त्यातला आज काकड्यातला अभंग आहे. देवाला 2 मुली आहेत, एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. आता विरहिणी नावाची मुलगी असे महिला म्हणलं, पुरीनो नवरा खराब आहे, सासू सासरी चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय
तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणारे बराजो 24 तास तुम्ही संसार करा, 23 तास 45 मिनिटं संसार करा, पण 15 मिनिटं कधीतरी देवाला द्या. द्या. हे बांध कोरायचं आणि दुधात पाणी घालायचं आणि लग्न मोडायचं आणि हे चालूच आहे ना. आपला आजही तेच करीत होता. काही नवीन करायचंय का तुम्हाला? काही फक्त चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकायचा एवढंच आहे ना आयुष्यात? का दुसरं काही करायचं? आणि काय तुम्ही आयुष्यात बसलेली माणसं कमवून केलंय? काय केलंय तुम्ही आयुष्यात? जर आमच्या सारख्याने बोलू नये तुम्हाला, करोडो रुपयाचं शरीर म्हातारे केलं तुम्ही, तरी काय कमवलं आयुष्यात? काय कमवलं? जरा एक चिंतन करा. ज्यावेळेस तुम्हाला यातना येतील ना यमाच्या, त्यावेळेस तुम्हाला कोण सोडवतं याच्यातला हे ध्यानात ठेवा ना. कोण सोडेल? कर्म करताना मजा आहे. ओवी ऐकायची तुम्हाला? का रे अर्जुना, वारा कधी ढगाला घाबरलाय का? कोणा कधी सियाला झोंबलाय का? आणि अमृत कधी मेलय का? भाषा काय? मग तू क्षत्रिय आहे, तू शिरवृत्तीचा ठाव, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. काय बोलायच्या भाषेत? आपण आयुष्यात वाटुळ केलंय. वाटुळ काय केलं तुम्ही आयुष्यात मला सांगा. आज एक पुण्याची बाजू आपल्याकडे नाहीये का त्या पुण्यावर आपण तरू शकतो? काय तुमच्याकडे पुण्य आहे असं मला सांगा. महाराजांची भाषा आहे, कोण दम आहे यांच्या अंगी. तुकोबाराय म्हणतात यांच्या अंगात कोणती घमेंड आहे. काही हे सोमवार करत नाही, एकादश करत नाही, माळ घालत नाही, गण लावत नाही, खांड कायची नळ्या लोळ्या हाणायच्या, 90 प्यायच्या, बायकोला घोडा लावायचा, पैसे कमी पडले का बापाच्या जमिनी विकायच्या, मजा हाणायच्या. यांच्या दम कोणता आहे असं तुकोबारायचं म्हणणं आहे. धडकला, गाडी घेतली, प्याला, मिळाला. एवढीची 90 पेणारी एवढीची. मिसरूड नाही, मिसरूड फुल पेले 4 जण. आणि गाडीवर बसली, मोटरसायकल. चौथं कुठं बसला असं? कॅरेज हो, तंगड्या फाकेल. चाललं एवढं, धडकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलो. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का मी? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. आणि मी तुम्हाला 200 ओव्या सांगितल्या आतापर्यंत. ओवी कुठे काय? अरे केलाय काय आपण? विचार करा. हसण्याच्या गोष्टी नाही, हसण्याच्या गोष्टी नाही. पुण्य. आता गिरी महाराजांनी एवढा मोठा सप्ताह केला. हे पुण्याचे पैसे तुम्हाला लगेच नाही मिळणार, पण वाया जाणार नाही. या सप्त्याला जो मदत करील ना त्याला तर दुप्पट मिळणार. करा ना थोडा दान धर्म. काय संघ न्यायचंय काय? कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश आम्हाला भेटत आहेत. महाराज थोबाड सोडेल, अख्या रात 90 पेल, भिकार आवला. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमची इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला. तो घे दया येते महाराज, दया येते. मी फुटक्या तोंडाचा माणूस आहे म्हणून तो घोडे खातो अखेरी. मग ते आम्हाला म्हणतात महाराज चला आमच्या घराकडे. आता आपल्याला वाटतं पाया पडायची 5-10 हजार मिळतील. चला आमच्या पायावर पैसे ठेवले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच. आमचा नियमच. त्याला अक्कल असू नाही तर चला आम्हाला नेत्यात महाराज बंगल्यात. 5 कोटीचा नुसता बंगला येत आता. 5 कोटी. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ही आपली कुटी नाही. तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुढे सापडलं. कुठे इथं 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, महिला म्हणलं झुंबर झुंबर ते लाईटीचं, तेच 2.5 कोटीचं. हा हे 5 कोटीचं 2.5 कोटीचं नुसतं झुंबर. आणि फ्री ठेव बाटली काय
जाणाय मीन पाणी प्याल तुम्ही. अरे अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही 3 बाटल्या रिकाम्या केल्या म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल असं आहे. मा जीव चालला इकडून 3 बाटल्या ते आणि अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही असेच. ते काय होतं तुम्ही पाणी देताना यांना पाहिलं ना लोक तुमच्याकडे पाहते माझी इज्जत जाती. गेलं बॉम्बाल मामन नेतात आणि तो फ्रीज आहे ना फ्रीज त्यांच्या घरात अख्ख्या वावीची दिशी बसेल एवढा फ्रीज आणि बायको कबरी मांडीच पण सोन्यानं वाकेल आणि सोफा शेट अशी सोफा शेट आहे त्यांच्या घरात. माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला वर वळा एक माणूस लय खाली गेला बरं आणि ते आमचे पैसे बसतात त्यात. महाराज आता आपला चहा गुतेल राहतो काही बोलवते बिनच्याचं दाम त्या नालायकांचे कोण लागेल. महाराज आपले पण काय करता महाराज कोण तो कोंब दुखल्यासारखा असं काय मुळ्याचा कोंब दुखतो असा कोण होतो.